मस्तपैकी आलं, लसूण आणि मिरची याचं आपण आज लोणचं तयार केलेलं आहे आणि इतकं छान झालेलं आहे चवीला. तर हाय गाईज, मी योगिता आणि माझ्या चॅनलवर आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. याच्यासाठी मी इथे 250 ग्राम इतकी हिरवी मिरची घेतली आहे. स्वच्छ धुवून घ्यायची आणि ती पुसून घ्यायची. आपल्याला ही मिरची अगदी कोरडी करून घ्यायची आणि नंतर जे तुकडे करायचे आणि आता आपण याला क्रश करणार आहोत. तर आपल्याला एकदम बारीक पेस्ट नाही पाहिजे, अशी जाडसर अशी आपण मिरची क्रश करून घेणार आहोत. आणि त्यानंतर मी लसूण घेतलेलं आहे. तर जितकी मिरची घेतली त्याचा अर्धा आपण लसूण घेतलेलं आहे आणि लसूण पण आपल्याला असा बारीक करून घ्यायचं आहे जाडसर, बघा अशा प्रकारे. आणि त्यानंतर मी इथे पॅनमध्ये जिरं, मोहरी, धणे आणि बडीशोप इतकं घेतलं आहे. 1-1 चमचा आपल्या अंदाजाने घ्यायचं आणि भाजून घ्यायचं. थंड झाल्यानंतर मिक्सरला याची जाडसर अशी भरड करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर मी पॅनमध्ये 2 मोठे चमचे इतकं तेल तापवायला ठेवलं आहे. आता एका बाउलमध्ये काय करायचं, आपण क्रश केलेली मिरची, लसूण आणि त्यानंतर आपल्याला एक मोठ्या साईजचा आल्याचा तुकडा तो किसून घ्यायचा आहे. तर आता इथे लसूण टाकलं आहे मी आणि नंतर किसलेलं आलं टाकलेलं आहे. आणि यानंतर आता आपल्याला आपले जे ड्राय मसाले असतात त्यात मी इथे आपली भरड टाकली आहे तयार केलेली, मोहरी, धणे, जिरं आणि याची सोपची. आणि यात आपण आता मीठ टाकलेलं आहे, काश्मीरी लाल मिरची टाकलेली आहे, हळद टाकलेली आहे आणि आता हे आपण सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. तर लाल मिरची जी आहे काश्मीरी टाकली आहे कारण की ती जास्त तिखट नसतं आणि ऑलरेडी आपण मिरचीचंच लोणचं तयार करणार आहोत, फक्त कलरसाठी टाकलेली आहे आपण. आणि आता तेल गरम झाल्यानंतर यात मी हिंग टाकलं आहे आणि अशी फोडणी वरून द्यायची आपल्याला. वरून हे गरम झालेलं तेल टाकायचं आहे. तर तेल तुम्ही कमी जास्त करू शकता. आणि त्यात नंतर मिक्स केल्यानंतर आपल्याला हे थंड होऊ द्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर काचेच्या स्वच्छ बरणीत असं आपल्याला हे भरून ठेवायचं आहे. तर हे लोणचं बाहेर म्हणजे 1 महिना टिकतं आणि जर फ्रीजमध्ये ठेवलं तर हे 2 महिने टिकू शकतं. आणि वरून इथे मी 2 मोठ्या लिंबाचा रस टाकलेला आहे. तर व्हिनेगरऐवजी इथे मी 2 मोठ्या लिंबाचा रस टाकलेला आहे. आणि अशा प्रकारे आपलं हे जे लसूण, मिरची आणि आल्याचं लोणचं तयार झालेलं आहे. तर मस्तपैकी चटकदार असं लोणचं तयार आहे. नक्की ट्राय करून बघा.